अन्न व औषध प्रशासन विभागात आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांनी धडाक्यात कामकाजाला सुरुवात केली आहे. 2 दिवसापूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी औषध, दूध, खाद्यपदार्थ यांच्या भेसळीवर चाप बसवला. अनेक ठिकाणी छापेमारी करून 33 जणांना अटकेची कारवाई झाली. पण आज त्यांनी सरकारलाही हादरा बसेल असं काम केलं आहे. त्यांनी थेट बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद उद्योग समूहाच्या दिव्य फार्मसीच्या औषधावर कारवाई केली आहे. त्यांनी या दिव्य फार्मसीच्या तब्बल 63,25,000 रुपयाच्या फसव्या जाहिराती करून विकला जाणारा औषधाचा साठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएनं या कारवाईची माहिती एका प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे. त्यानुसार पतंजलीच्या या दिव्य फार्मसीच्या औषधाची जाहिरात ही अत्यंत आक्रमकपणे आणि 100% उपचाराची हमी देणाऱ्या असा उल्लेख केलेला आहे. यातील बऱ्याच जाहिरातीमधून दिशाभूल आणि ग्राहकाची फसवणूक होत असल्याचं प्रतीत होत आहे. कारण या जाहिरातीमध्ये चमत्कारिक उपचार वगैरे सारखे शब्द वापरले आढळतात. या आयुर्वेदिक औषधाची जाहिरात करताना अत्यंत गंभीर स्वरूपाचे आजार जसे की कॅन्सर, डायबिटीस यांच्यावर हमखास उपचार असा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे वैज्ञानिक आधार नसलेले चमत्काररित्या बरं करणारे दावे देखील या जाहिरातीमधून करण्यात आले आहेत. दरम्यान अन्न व औषध विभागाच्या आयुक्तपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा दिला होता की जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आणि त्यांची फसवणूक करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला किंवा संस्थेला कारवाईला सामोरे जावं लागणार आहे. यानंतर आता पतंजलीच्या औषधावर कारवाईनंतर एफडीएने देखील हे स्पष्ट केलं आहे की औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940चं उल्लंघन करणाऱ्यांना यापुढे थेट कोर्टासमोर हजर करून योग्य ती कारवाई केली जाणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या या कारवाईनंतर रामदेव आणि भाजपला हा मोठा दणका बसला आहे.